आतापर्यंत नाफेड मार्फत केवळ 10% शेतकऱ्यांची जी आहे ती खरेदी झालेली आहे. 3,04,44 शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली होती, मात्र केवळ 10% नाफेडने खरेदी केलेली आहे. दोन प्रश्न आहे. पहिला प्रश्न तर राज्य सरकारनं सोयाबीनला पर क्विंटल 7,000 रुपये हमी भाव द्यावा अशी शिफारस केली आणि केंद्रानं म्हटलं 5,000 दिले, म्हणजे एका पर क्विंटल मागं 2,000 रुपये कमी भाव केंद्रानं जाहीर केले. हा एक पहिला नुकसान आहे, याच्यासाठी कोणी बोलायला तयार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे का जे खरेदी केल्या गेली ते फक्त 10% झालेली आहे आणि नोंदणी झाली 3 लाख शेतकऱ्यांची आणि प्रत्यक्षात खरेदी झालेली आतापर्यंत फक्त 1 लाखापर्यंत. म्हणजे आपण जर पाहिलं तर ती एकंदरीत खरेदीचा वेग जो आहे तो फारच कमी आहे आणि नोंदणी केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तुम्ही खरेदी करणार काय आणि ते किती दिवसात करणार ते स्पष्ट केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये हिंदू शेतकरी आहे ना, मुस्लिमच थोडे आहे. हे सगळे हिंदू 75% हिंदू शेतकरी आहे. मग हिंदू धर्मातील हिंदूंचं सरकार केंद्रात आहे, राज्यात हिंदू धर्माचं सरकार आहे, तर हिंदू शेतकऱ्यांच्या या व्यथा कोण ऐकणार आहे, कोण मांडणार आहे? म्हणजे धर्मावर जातीवर आपण जाल नाही पाहिजे. शेतकऱ्यामध्ये धर्म शोधणं म्हणजे मूर्खपणा आहे, पण तरी सुद्धा तो शोधावं लागतं या राजकीय परिस्थितीमध्ये. म्हणजे दंगलीतच हिंदू मरते किंवा मुस्लिम मरते असं नाही आहे. धोरणामुळं सुद्धा सगळ्या जाती धर्मातले लोक कसे मरतात त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे सोयाबीन आहे. सोयाबीन म्हणा, कापूस म्हणा, कापसाची 9,000 रुपये क्विंटलची शिफारस केली होती राज्य सरकारनं. केंद्रानं फक्त 7,000चं हमीभाव जाहीर केले. सोयाबीनचे 7,000ची शिफारस केली, 5,000 जाहीर केले, म्हणजे एका क्विंटलला मागं 2,000 रुपये कमी दिले. 15% नफ्यानं जरी भाव 5-7,000 भेटायला पाहिजे तर ते 5,000 भेटले. म्हणजे आम्हाला घाट्यानं सरकार जे खरेदी केंद्र सुरू केले हे आम्हाला घाट्यानं विकावं लागतं. सोयाबीन घाट्यानं विकावं लागतं, ही मोठी प्रॉब्लेम आहे. म्हणजे 15% नफ्यानं 7,000 रुपये भाव भेटायला पाहिजे तर ते भेटले नाही, उलट -2,000 जर झाले. म्हणजे घाट्यानं सरकार खरेदी करतं सोयाबीनची. याच्यावरही मला वाटतं आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्या सध्या आम्ही थोडी वाट पाहू. आणि आता धर्मावरच राजकारण आलं असेल तर त्या पद्धतीनं समोर जाऊ.